आज या ठिकाणी आपण इथे आंदोलन करण्यासाठी जमलेले आहात आणि तुम्ही फार संयमाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे त्याबद्दल धन्यवाद. तुमचं मी आभार मानतो की आपण फार संयमाने या ठिकाणी तुमचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी महाराज आहेत पाटील साहेब आहेत तर या सर्वांनी आम्हाला चांगलं कॉपरेशन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजच साखरकर साहेबांना पाटील साहेबांना आपण भेटीसाठी पाठवलेलं होतं पण काही कारणास्तव भेट होऊ शकलेली नाही ती. उद्याच्याला 100 ने 110% तुमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आम्ही एक त्यांना विनंती करणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण पुढचा जो कार्यक्रम आहे तो आपण आयोजित केलेला आहे आणि उद्या 100% आमच्याकडून पोलीस दलातर्फे आम्ही प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून त्या ठिकाणी कोणतेही सचिव वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपलं जे म्हणणं आहे ते मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत. तरी सर्वांना जो त्रास होतोय त्याबद्दल मी शासनातर्फे आणि आमच्या पोलीस दलातर्फे आपलं माफी मागतो. नाही साहेब नाही, कारण तुम्ही सहकार्य करता हीच मोठी अपेक्षा आम्ही आहे. तुमच्याकडची माणसं आहोत त्यामुळे काही गोष्टी आम्हाला कायद्याच्या चाकोरीतून बघाव्या लागतात कारण त्यामुळे बोलतायत ज्या गोष्टी हा युनिफॉर्म आल्यानंतर उद्या ह्यातले काही तरुण मंडळी आमच्यासाठी येऊ शकतील परीक्षा पास झाल्यानंतर काही कोणत्याही मार्गाने तर अशा वेळी हा युनिफॉर्म घातल्यानंतर आम्हाला काही कायद्यात बंधनं येतात काही कोर्टाच्या काही डायरेक्शन्स असतात आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याबरोबर आचरण करून बोलणी करून काही मार्ग काढावे लागतात. तर सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि उद्याच्याला आपण शांततेत या ठिकाणी आंदोलन करायचं आहे आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत आपले जे नेते मंडळी आहेत त्यांची आम्ही भेट कशी होईल या पद्धतीने या प्रकारची आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह भूमिका या ठिकाणी घेऊ.